आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाचा नुकताच पेपर झालेला आहे आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जो शिपाईचा पेपर 2 शिफ्टमध्ये झालेला होता, त्याचा कट ऑफ किती लागणार आहे, किती लागेल किंवा किती मार्क पडल्याच्या नंतर जे पुढची प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी विद्यार्थी पात्र होतील. या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, की मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाचा जो पेपर होता, तो पेपर जर आपण बघितला या ठिकाणी तर त्या पेपरचे स्वरूप हे अत्यंत सोपे होते, सर्वांनाच माहिती आहे. पहिली बॅच असेल किंवा दुसरी बॅच असेल, दोन्ही बॅचमध्ये जे काही प्रश्न होते ते जवळपास सारखे होते. काही प्रश्न 2-4 प्रश्न ॲज इट इज आले होते सेकंड शिफ्टला. तर एकंदरीत विचार केला तर पेपर हा अत्यंत सोपा होता. तर पाहूयात मग आपण या ठिकाणी किती मार्कवाले विद्यार्थी पुढच्या प्रोसेससाठी क्वालिफाईड होतील. तर या अगोदर आपण आपल्या YouTube चॅनल्सवर सर्वे म्हणून एक क्वेश्चन टाकलेला होता. तर त्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलेला आहे. टोटल विद्यार्थ्यांची संख्या जर आपण पाहिली, या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्यांची संख्या जर पाहिली आपण 3,324 एकंदरीत एवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिपाई या पदाची परीक्षा दिलेली आहे दोन्ही शिफ्टमध्ये. तर आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की एकंदरीत किती विद्यार्थ्याला किती मार्क आपल्याला मिळालेले आहेत, त्यावरून आपल्याला या ठिकाणी कट ऑफ ठरवता येईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण एक सर्वे म्हणून एक प्रश्न दिला होता विद्यार्थ्यांना. त्यांच्याकडून आपण त्यांचं मत जाणून घेतलं होतं. तर पहा काय आहे, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती आज झालेल्या पेपरमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले, हे आपण विद्यार्थ्यांचं मत या ठिकाणी जाणून घेतलं होतं. तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे मार्क त्यांनी सांगितलेले आहे, किती मार्क त्यांना मिळालेले आहे. तर एकूण विद्यार्थ्यांनी जे काय वोट केलेलं आहे ते वोटची संख्या 920. तर एकंदरीत 3,324 पैकी 920 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःचं वोट दिलेलं आहे, स्वतःचे मार्क या ठिकाणी सांगितलेले. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 15 ते 20 या मार्कच्या रेंजमध्ये किती विद्यार्थी आहेत. या ठिकाणी टोटल 29% या ठिकाणी विद्यार्थी आहेत. तसेच 20 ते 23 चा विचार केला तर 36% या ठिकाणी विद्यार्थ्यांना 20 ते 23 मार्क मिळालेले आहेत. आणि पुढचा राहिला प्रश्न 24 ते 27 मध्ये 25% आणि 28 ते 30 मध्ये एकंदरीत 10% विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय मिळाले, गुण मिळालेले आहे. आपण या ठिकाणी असं गृहीत धरूत मित्रांनो, टोटल 1000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला वोट केलेलं आहे एकंदरीत. तर आता तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की आपल्याला किती किती विद्यार्थ्यांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवणार आहेत. जवळपास 1100 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्र ठरविले जाणार आहे. म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर 3,324 पैकी 1100 जवळपास 1100 विद्यार्थी या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्र होतील. तर यापैकी तुम्ही पाहू शकता, ज्या विद्यार्थ्यांना एकंदरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 23 या ठिकाणी सेक्युअर आहेत, 23 ज्या विद्यार्थ्यांना 23च्या प्लस समोर मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांना 100% बोलवतात. किती? 23च्या पुढे. परंतु 20 ते 23, 20 ते 22 यामध्ये सुद्धा विद्यार्थी ह्या ठिकाणी बोलवले जाऊ शकतात. फक्त आपण ह्या ठिकाणी वोटिंगच्या बेसवर सांगत आहोत. अजून या ठिकाणी 2000 विद्यार्थ्यांनी वोट बरोबर व्यवस्थित केलेला नाही, म्हणजे केलाच नाही. त्यांनी जर या ठिकाणी व्यवस्थित केलं असतं, त्यांचे मार्क जर सांगितले असते तर आपल्याला एकंदरीमध्ये फायनल आकडा कट ऑफचा मिळाला असता. परंतु त्यांनी वोट केलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला फायनली सांगता येत नाही. परंतु 20 च्या पुढचे ज्या विद्यार्थ्यांना 20 प्लस मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढच्या तयारीला लागायचं आहे. 23च्या पुढचे जे विद्यार्थी आहेत ते तर सेक्युअर असतील, परंतु 20च्या पुढचे सुद्धा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी तयारीला लागायचं आहे पुढच्या प्रोसेस साठी.